त्याकडे थांबवतो, 1 मिनिट थांबवतो. येणार आहे डिफेंडिंग चॅम्पियन NPL नारंगी स्पर्धेमध्ये झालेली स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना हितांश क्रियांश लबेन या संघाने बाजी मारली होती. समोर जय दुर्गेशचा संघ आहे. ओ कडक स्ट्रोक, वा कडक फिल्डिंग प्रशांत गरत. व्हॉट अ फील्ड. 2 अटेम्प्ट चेक केले जातील काय घडलंय. पहिला अटेम्प्ट सुद्धा बघा, दुसरा अटेम्प्ट सुद्धा बघा. पहिला अटेम्प्ट रनआउटचा चेक केला जाईल. खूप चांगले फिल्डिंग, आउटस्टँडिंग एफर्ट. यस गंभीर सर, दूसरा अटेम्प्ट तो सुद्धा क्लिअर, नो डाऊट, नॉट आउट. सिंगल झाले कंप्लीट. काय जबरदस्त फिल्डिंग होती, शानदार फिल्डिंगचा नजारा पहा. एका हातानं त्या चेंडूला अडवलं होतं. इतका ताकदवर स्ट्रोक होता आणि तितकंच ताकदवर प्रतिउत्तर देत असताना 3 धावा वाचवल्यात. याबली हलक्या हातानं सन्मान दिलाय चेंडूला. सिंगल कंप्लीट झाले. धावा सुद्धा बघणार होता. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. 4 धावा धावफलकावरती आहेत. 4-0. ॲलन समर, संदीप केनी सँडी रेडी आहेत. पुढचा बॉल. यावेळी हलक्या हातानं चेंडूला सन्मान दिला. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2026 हा थरार सीझन 4 जो आपला भेटीला आलाय. आणि भेटीला येत असताना कालचा दिवस आपण सर्वांनी पाहिला होता. काल 3 ग्रुपमध्ये 6 संघांनी बाजी मारली होती सुपर टेबलमध्ये. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये ग्रुप डी ला आपण आहोत, जिकडे मॅच नंबर 2 आपल्या भेटीला आले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6-0 हितांश क्रियांश लबेन नवापूरचा संघ. या ऐकूया डीजे प्रवीणला आणि त्यानंतर पॉवर प्ले मध्ये बोलूया. महाराष्ट्र सुप्रीम खेळून वाढवला पालघर जिल्ह्याचं नाव. टेनिस क्रिकेटचा राजा आला त्याचा हरणाला योगा. प्रशांत घरचं नाव ऐकता, प्रशांत घरचं नाव, हे प्रशांत घरचं नाव ऐकता. विकास जसकर च्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये येत असताना पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर. 8 धाबा झाल्या तर 2 धाबा प्लस, नाही झाल्या तर 2 धाबा मायनस. पहिलाच बॉल हलक्या हातानं सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 6 पाहिले होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आलात त्या आपल्याला पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट झाले.
38 सर्कलमध्ये प्रशांत घरत आणि रविकांत घरत या दोन खेळाडूंना उभं केलंय. पाहूया काय घडतंय. ओ याबली खूप चांगला बॉल लेट कट करत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. 8 धाबा धावपलकावरती आहेत. 8-0 हितांश क्रियांशाला नबापूरचा संघ जयू दुर्गेश अर्नाळा या संघासमोर. यावेळेला कडक स्ट्रोक. ओ आणखीन एक कडक फिल्डिंग. आई जबरदस्त फिल्डिंग आहे. वा 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 या प्रकारच्या फिल्डिंग पाहून आता थोडंसं दडपण वाढलंय. कारण या प्रकारचे स्ट्रोक सुद्धा खेळून हाताला यश नाही येत. ही फार मोठी चिंतेची गोष्ट राहिली आतापर्यंत हितांश क्रियांश नबापूर या संघासाठी. यावेळी मात्र सिंगल कंप्लीट झाले. शेवटचे 2 बॉल आतापर्यंत चॅलेंजिंग ओव्हर पॉवर प्लेची कहाणी. 4 मध्ये 3 झाल्यात. आता 2 मध्ये 5 बनवायचे आहेत. 2 मध्ये 5 म्हणजे इकडून एखादा मोठा ब्लास्ट. एक मोठा ब्लास्ट हवा आहे. ज्या मोठ्या ब्लास्टसाठी जो प्रयत्न कायम सुरू आहे. पाहूया काय घडतंय. विकास दसकर समोर सांडी रेडी आहेत. यामुळे बॅकफुटला जायचं होतं आणि बॅकफुटला जात असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. आता एकामध्ये 4 बनवायचे आहेत. एक चेंडूमध्ये 4 धाबा बनवल्या तर पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर हितांश क्रियांश नवापूरच्या बाजूने जाईल. नाही बनवल्या तर जयू दुर्गेश अर्नाळाच्या बाजूने जाईल. कडक स्ट्रोक. आणखीन एक कडक फिल्डिंग. 1 नव्हे 2 नव्हे तिसऱ्यांदा प्रशांत घरतने चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना आणखीन एक डॉट बॉल. पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर जयू दुर्गेश यांच्या नावाने गेलाय. म्हणजे 2 धाबा मायनस. आता पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. धाबा धावपलकावरती आहेत फक्त 8 धाबा. 8-0 या ऐकूया डिसेला. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. खेळतान मोठे रुबाबामध्ये पोरार नाले गावाची. दुर्गेश 11 नाव संघाचा आमचे देताव दादाला मी मान. टाकूचे आता मोठे फटके मारावे लागणार आहेत. विकेट आणून दिली नाहीयेत. विकेट गमावली नाहीयेत. पहिल्या 2 षटकामध्ये सुद्धा धाबा बनल्या नाहीयेत. रविकांत घरत 3ऱ्या षटकामध्ये आल्यात. पाहूया पहिला बॉल. पहिलाच बॉल फटका खेळलाय हवेत. चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज संदीप किनी सँडी बाद. पहिला धक्का हितांश क्रियांश नवापूर या संघाला गॉन. विशूची ऑलराऊंडर बॉलिंग बॅटिंगला त्यांचे दार. प्रशांत घरत फलंदाज मारतोय लगातार 3 षटका. षटकार मारलाय वागानी. रवी घरत जयेश घरत आमचं फलंदाज हंदमदार. हितेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. फार अडचणी वाढल्यात. फार मोठ्या अडचणीमध्ये आहे. इकडून तुम्हाला मोठे फटके मारावे लागणार आहेत. त्यासाठी कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहेत. कॅप्टनला इकडून बॅटिंग करावी लागणार आहे. ओ ओ इकडे काय घडलं. 1 2 3 तिघांना भेदून ओव्हरथ्रोच्या रूपानं हा चौकार. 5 धावा आल्यात. बॅकअप साठी कोणीच नव्हतं. पाठीमागे खेळाडू 2 होते आणि त्या दोघांना भेदून निघून गेला चेंडू. ऍक्शन रिप्ले बा. हलक्या हाताने खेळपट्टीवर सन्मान. वेगाने रविकांत पाठीमागून हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअप साठी आले दर्शनच्या हातामध्ये चेंडू नाही. मार्कला बीट केलं आणि त्यानंतर विकासला सुद्धा त्या चेंडूने बीट केलं. 1 2 3 खेळाडूंच्या जवळपासून हा ओव्हरथ्रोच्या रूपानं येणाऱ्या 5 धाबा. ज्या धाबा बनत नव्हत्या त्या धाबांना बलकट नावणारा हा मोमेंटमला येणारा 5 धाबा आहेत. यावेळी सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. धाबा सुद्धा बघणार आहोत. 14 धाबा धावपलकावरती आहेत. 14-1. पहिल्या 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. चर्चा करतायत. चर्चा का नाही करणार कारण त्या ओव्हरथ्रोच्या रूपाने ज्या धावा आल्यात त्या धावानं थोड्याशा धावाला गती लागली होती. त्या गतीला थांबवलं होतं. त्या गतीला थोडासा बढावा देण्याचं काम केलंय. हो यावेळी खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल. आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. लेफ्ट रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या असल्या कारणानं तो वारंवार फिल्डिंगमध्ये बदल केला जातोय. पाहूया
पहिल्या 4 मध्ये 7 आल्यात. धावा सुद्धा बघणार आहोत. 15 धावा धावपलकावरती आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. कडक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळी चेंडू गॅपमधून निघून गेलाय. करंजच्या जबल पास हा निघून जाणारा आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. 4 धावा. टॅलेंट आहे त्यात वंडर. थँक्यू. त्यासाठी उल्लेख झाला होता कॅप्टनला मैदानाच्या आतमध्ये उभे राहणं फार गरजेचं आहे आणि कॅप्टनने ते मॅचला ऑन केलंय आणि ऑन करत असताना पटका पा फुल पेस ऑफ द बॅट. शेवटचा बॉल. हो यावेळी खूप चांगला बॉल, पायावरचा बॉल. हलक्या हाताने सन्मान दिलाय. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 3 षटकांची कहाणी 20. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 8 होत्या. आता या षटकामध्ये जवळपास 12 धाबा आणल्यात, म्हणजे पहिल्या 3 मध्ये 20 बनल्यात. आता शेवटच्या अंतिम षटकात सुरुवात होईल. त्या अगोदर या ऐकूया डीजेला. साऱ्यांना त्याच लागलंय क्रेज. फॅन फॉलोविंग वाढतंय रोज. फॅन फॉलोविंग वाढतंय रोज. फॅन फॉलोविंग वाढतंय रोज. बरोबरी कोणी करीना आज. ट्रेंडिंगला त्या शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. विकनेस साकल थोड्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहा कॅप्टन समोर कॅप्टन आहेत. पाहूया आता शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये काय घडतंय. 20 धावा झाल्यात. इकडून किमान अजून 10 धावा बनवणं गरजेचं आहे. पहिला बॉल. हो पहिला बॉल वेगवान लेफ्टच्या बाहेर. वाईड बॉलने सुरुवात झाली शेवटच्या आणि अंतिम षटकाला. 21. डाऊन द ग्राउंडचा कडक स्ट्रोक. वा 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 वा. काय फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. जर्शनने खूप चांगले प्रयत्न केले होते त्या चेंडूला अडवण्याचे, परंतु जर्शनच्या जबल पासून ओ यावेळी प्रॉलेट बार. प्रति उत्तर फलंदाज कर्णधार बाद गॉन. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. थँक्यू. कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं बॅटल बघण्यासाठी खूप मजा आली होती. पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या बॉलवर त्याच कॅप्टननं समोरच्या कॅप्टनला बाद केलं आणि मैदानाबाहेर पाठवलं. नवीन फलंदाज त्यांचेच बंधू शिवम राय मैदानाच्या आतमध्ये आल्यात. धावा सुद्धा बघणार आहोत. धावा फलकावरती 25. शेवटचे 4 बॉल. यावेळी सन्मान दिलाय. हलक्या हातानं सिंगल कंप्लीट झाले. 26 धावा फलकावरती आहेत. धावा झाल्यात. शेवटचे 3 चेंडूचा खेळणं बाकी आहे. 3 चेंडू 26 म्हणजे अजून इकडून किमान 4 किंवा 6 धाबा. 30च्या वरती जाणं गरजेचं आहे. पाहूया काय घडतंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. 27 धाबा 27 रन. पहिल्या बॉलच्या चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करतात विघ्नेश. पाहूया शेवटचे 2 बॉलचं खेळणं बाकी आहे. शेवटचे 2 बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं. फेकी झाले. फलंदाज शिवम रनआउटच्या रूपानं बाद गॉन. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर. थँक्यू. अभिनव नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात नॉन स्ट्राईक हँडला. पाहूया शेवटचा बॉल. 27 रन. शेवटचा बॉल. खूप चांगली फिल्डिंग आणि एक कंप्लीट. यस पहिल्यानेचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 29 टार्गेट सेट केलंय टीम. हितांश श्रेयांश शिलेबे नवापूर
या संघानं जयू दुर्ग चलमने अर्नाळा या संघासमोर. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. 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 श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. त्याचीच कृपा साऱ्यांवर JKCCच्या संघावर. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. श्रीरामाच्या नामाचा जयघोष करतन सारी लोक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट टांकडूचे वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक मान्यवर पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं आमचे दोन्ही ऑफिशियल पंच गंभीर सर आणि वैभव पाटील सर त्यांचं हार्दिक स्वागत. आमचे समालोचक भरत मोरे सर त्यांचं हार्दिक स्वागत. त्यानंतर आमची संपूर्ण पाटील नेटवर्कची टीम त्यांचे हार्दिक स्वागत. आमचे DJ प्रवीण त्यांचं हार्दिक स्वागत. रानोबा इव्हेंट्स DJ नव्हे तर इव्हेंट्सचे मालक वेदांत त्यांचं हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व खेळाडू क्रीडा रसिक मान्यवर पाहुण्यांचे हार्दिक स्वागत. या JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026च्या वतीनं दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल आणि आता ही तेच गवली ज्यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल आणि बॅकफुटर जात असताना पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. चं टार्गेट सेट केले. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न. वॉर्ड ऑफ फील्ड खूप चांगले फिल्डिंग. क्विक आले होते चेंडू खाली. रनिंग बिटवीन द विकेट त्याहून क्विक सिंगल कंप्लीट झाले. धाबा सुद्धा बघणार आहोत. आतापर्यंत 2 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2-0. ओ नो बॉल. नो +1. 2 धाबा आल्यात आणि 2 धाब्यांनी आता धावपल सुद्धा वाढत असताना 4-0. बॉल जे होईना बाद. फ्री हिटचा बॉल. पाहूया फ्री हिटच्या बॉलवर काय घडतंय. स्ट्राईक हँडला विघ्नेश. फ्री हिटचा बॉल. कडक स्ट्रोक. हो खूप चांगला झेल टिपला होता परंतु शेवटी फ्री हिट असल्या कारणानं जागेभर पहा खूप चांगला झेल. कदाचित हा चेंडू ज्यावेळेला हवेत उडाला त्यावेळेला पुढे गेला. मागे गेला असता तर आणखीन एक धमाका झाला. ओ धमाकेदार कडक स्ट्रोक. फुल टॉस आणि चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. सारे पालघर जिल्ह्यामध्ये चर्चा आमचे संघाची. खेळतान मोठे रुबाबा मधी पोरार नाले गावाची. दुर्गेशी 11 नाव संघाचा. टांगवडेचं काय जबरदस्त सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट. पहिल्या 3 चेंडूमध्ये याबली हलक्या त्याने सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट. यस सिंगल कंप्लीट. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 बॉल झाले ना सर. 5 बॉल झाले का. एक मिनिट थांबायचं. 1 मिनिट चेक करतो. सर 4 बॉल झाले. 4 बॉल 8. एक मिनिट. 5 बॉल 8. ओके 9 झाले.
ओके ओके सॉरी 9 ओके. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिंगल झाले कंप्लीट. चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धावपलकावरती आहेत 10-0 या ऐकूया टीसीला. दुसरा षटक पॉवर प्ले. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर 1. थँक्यू. आता मॅच मध्ये इक्वेशन काय राहिलंय. पॉवर प्ले आलाय परंतु मॅच मध्ये इक्वेशन 18 बॉल 19 धाब्यांची गरज. पहिल्या षटकामध्ये इतकी चांगली सुरुवात. पाहूया कल्पक आल्यात. कल्पकच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पॉवर प्ले पहिला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फेकी झाले. ओ फेकी त्याहून क्विक डायरेक्ट हिट सुद्धा झाले होते परंतु कुठल्याच प्रकारच्या अडचणी नव्हत्या. सिंगल कंप्लीट. पहा ॲक्शन रिप्ले. चेंडू खाली गेले क्विक गेले आणि त्यानंतर डायरेक्ट हिट. काय जबरदस्त फेकी होती. सिंगल झाले कंप्लीट. धाबा सुद्धा बघणार आहोत. धाबा धावपल करते आतापर्यंत 11. पाहूया पॉवर प्लेला थोडा मोठं करावं लागणार आहे कल्पकला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. यस ये होवी ना बात. डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. इकडून पॉवर प्लेला फार मोठं करावं लागणार आहे. पॉवर प्लेला मोठं बनवलं तर कदाचित थोडाफार मोमेंटम तुमच्या बाजूने येऊ शकतो. पाहूया काय घडतंय. यावेळी टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना यावेळी मात्र सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 3 चेंडूची कहाणी पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हरची. पहिल्या 3 मध्ये 2 धाबा आल्यात. पुढचा बॉल ओ यावेळी व्हाईट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. आता 3 मध्ये 3 झाल्यात. पुढचे बॉल पाहणार आहोत. यावेळी हलक्यात सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 धाबा आल्यात. चॅलेंजिंग ओव्हरची कहाणी. कल्पक रेडी आहेत. कडक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. कडक फिल्डिंग. खूप चांगले फिल्डिंग. आणखीन एक सिंगल. आता 1 मध्ये 4 बनवायची आहेत. 1 मध्ये 4 बनवल्या तर जयू दुर्गेश इलेव्हनच्या बाजूने चॅलेंजिंग ओव्हर. पॉवर प्ले नाही बनवल्या तर कल्पकच्या बाजूने. पाहूया सर्वात इम्पॉर्टंट चेंडू. ओ जाबली व्हाईट बॉलचे सांगता. आता 1 मध्ये 2. 1 मध्ये 2 बनवायचे आहेत. ऑन साइडला कडक स्ट्रोक. चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. फलंदाज दर्शन नाही रे बात. पहिला धक्का. पॉवर प्ले चॅलेंजिंग ओव्हर मध्ये धमाकेदार कमबॅक कल्पकने मैदानाच्या आतमध्ये केलंय. 8 नाही झाल्या त्या कारणाने 2 धाबा मायनस. आता 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावपलकावरती पाहणार आहोत. 14 धाबा धावपलकावरती आहेत. आता 12 मध्ये जवळपास 15 नव्हे तर चला 12-15चं 21 मॅच मध्ये राहिलंय. 12 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज. वेल एक्सपिरियन्स समोर. वेल एक्सपिरियन्स. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल समोर. ओ पहिलाच बॉल का टाउट स्पॅनरच्या जवळ पास होऊन जाणारा हा स्ट्रोक होता आणि सिंगल झाले कंप्लीट. प्रशांत घरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मॅच मध्ये 21 पाहणार आहोत. येणारे 11 बॉल आणि 14 धाब्यांची गरज. मोमेंटम थोडाफार जय दुर्गेश इलेव्हनच्या बाजूनी आहे. पाहूया काय घडतंय.
तिसऱ्या षटकामध्ये ओ याबेली लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉलच्या सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पुढचा बॉल सँडी. ओ यावेळी खूप चांगला बॉल पाठीमागे चेंडू निघून गेला होता. खूप चांगला बॉल. सिंगल झाले कंप्लीट. पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धाबा आल्यात. 10 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. हे मॅचमध्ये इक्वेशन राहिलंय. जयू दुर्ग शेलबेन अर्नाला आणि त्यांच्यासोबत हितांश क्रियांश शेलबेन नवाबपूर हे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये हात करतायत. ग्रुप नंबर डी ला सुरुवात होत असताना दुसऱ्या मॅचमध्ये आपण आहोत आणि आता दुसऱ्या मॅचची कहाणी. जबरदस्त मॅच आणले. जास्त मॅच लांब नाही गेली. जबरदस्त आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता या मॅचमध्ये इक्वेशन सुद्धा पाहणार आहोत. पाहूया 10-12 या इक्वेशनमध्ये मॅच येऊन थांबले. सँडी समोर. विघ्नेश वन्स अगेन पुन्हा एकदा रेडी आहेत. पुढचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. हातामध्ये चेंडूला फेकी झाले. फलंदाज बाद. मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न. दुसरा धक्का जयू दुर्ग शेलबेन या संघाला गॉन. हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान, हाय क्रिकेट आमची जान, हाय क्रिकेट आमची शान. टांगकोटीचं पहा विकेट कशा प्रकारे आली. बालीने क्विक फेकी केली आणि क्विक फेकी करत असताना पाठीमागे राहिले. तोपर्यंत यष्टांवर चेंडूला लावलं गेलं आणि फलंदाज विघ्नेशला मैदान सोडावं लागलं होतं. विकास दसकर विकेट आणून दिले. प्रयत्न करतायत थोडाफार मोमेंटम आपल्या बाजूने घेण्याचा. पाहूया काय घडतंय. रेडी आहेत. पुढचा बॉल याबली हलकातानं सन्मान दिला. खेळपट्टीवर वेगाने आल्यात. तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट. 8 चेंडू आणि आता 11 धाब्यांची गरज. एका चौकाराने बॉल टू बॉलला मॅच येऊन थांबणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कडक स्ट्रोक. कोणालाही हलण्याची संधी मिळाली नाही. इतका ताकदवर स्ट्रोक चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. चौकार 4 धाबा. दुश्मन किती करतात ती पब्लिक नावावर मरते. दुश्मन किती करतात. या अगोदर उल्लेख झाला होता. एका चौकाराने बॉल टू बॉलला मॅच येऊन थांबणार आणि आता तेच समीकरण राहिलंय. 7 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. पाहूया इम्पॉर्टंट बॉल. शेवटचा बॉल. ओ यावेळी खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल. सिंगल झाले कंप्लीट. आता रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये राहिलंय. या ऐकूया डीजेला आणि 6 चेंडू आणि 6 धाब्याच्या इक्वेशनला बोलूया. जुना तोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. जुना तोलीवाड्यात गातय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1. JKCC क्रिकेट संघटनाला गावात नंबर 1. शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये करण वैतीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. करण वैतीला या मॅच मध्ये टर्न आणण्यासाठी NPL चं मैदान आटपावं लागणार आहे. नारंगीमध्ये केलेला खेळ. नारंगीमध्ये केलेली बॉलिंग. पाहूया आता इकडून ही मोठी संधी आली. इकडून हिरो बनण्याची संधी आहे. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. पहिला बॉल. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट झाले. 1 डॉट साठी प्रयत्न करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहूया 1 डॉट साठीचा किती मोठा संघर्ष करावा लागतो करणला. करण समोर प्रशांत गरज रेडी आहेत. 5 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. फिल्डिंग मध्ये घेतलेला वेळ आणि वेळ घेत असताना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. रन बॉल इक्वेशन यावेळी हलक्यातनं सन्मान दिलाय आणि सन्मान देत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. नारिंगच्या मैदानावर याच प्रकारच्या मॅचला टंग केलं होतं आणि टंग करत असताना करणनी त्या रन बॉल इक्वेशनला बाजी मारली होती. आता तेच रन बॉल इक्वेशन JKCCच्या मैदानावर आहे. संघ वेगळा आहे. पाहूया काय घडतंय. 4 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. पहिल्या 2 मध्ये 2 सिंगल आल्यात. करण समोर विकास
रेडी आहेत. पुढचा बॉल यावेळी टॅप केले चेंडूला आणि टॅप करत असताना आणखीन एक सिंगल कंप्लीट झाले. पहिल्या 3 चेंडूची कहाणी. 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. पाहूया खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत विकास मैदानाच्या आतमध्ये करतोय. प्रशांतने सुद्धा खूप चांगली बॅटिंग केले. शेवटचा टप्पा, शेवटचा क्षण, शेवटची बेल. आता ही बेल कोणाच्या बाजूने जाणार आहे? घेतलेला बेल हितांश क्रियांश लेबेन नवाबपूरने घेतलेला बेल. पाहूया ही वेळ कोणाच्या बाजूने जातोय. 3 चेंडू 3 धाब्यांची गरज. अटॅकिंग फिल्डिंग साठी 2 खेळाडूंना उभं केलंय. करण समोर प्रशांत करत 1 डॉट साठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहूया इकडे किती धडपड सुरू होती. एक्झॅक्टली कलाला मार्ग नव्हता. काय घडलं ते सुद्धा कलाला मार्ग नाहीये. येस नॉट आउट. भरपूर वेळ होता, भरपूर वेळ. इतका वेळ होता परंतु चेंडू खाली क्विक आले नाही. कदाचित क्विक आले असते तर नॉन स्ट्रायकला विकेट आली असती. चेंडू खाली आले नाही त्या कारणानं सिंगल कंप्लीट झाली. त्यामुळे घेतलेला वेळ इतका सुद्धा वेळ घेऊ नका. तुमच्या बाजूने वेळ निघून जाईल. सिंगल कंप्लीट झाले. आता 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. टीम मीटिंग बोलावली गेले. चर्चा करतायत. वारंवार फिल्डिंग मध्ये बदल करतायत. आता समोर 2 खेळाडू सुद्धा चर्चा करतायत. 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. करण समोर आता विकास दसकर. करण प्रयत्न करतोय परंतु करणच्या प्रयत्नाला यश येत नाहीयेत. इतकी मोठी अडचणीची बाब राहिली आतापर्यंत. पाहूया काय घडतंय. टाइमर ऑन. फिल्डिंग मध्ये बसलेला बदल. इकडून तिकडून इकडून तिकडून या खेळाडूला बघता बघता एका खेळाडूला 4 वेळा पलटी मारावं लागलंय. इतका वेळ घेतलाय. आता 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज. पाहूया करण समोर विकास काय घडतंय. हो यावेळी टॅप केलं चेंडूला आणि टॅप केल्यानंतर भरपूर वेळ त्या रनला कंप्लीट करण्यासाठी एक सिंगल कंप्लीट झाले. आता खरी मजा येणार आहे. आता 1 चेंडू आणि 1 धाब्यांची गरज. काय जबरदस्त संघर्ष करावा लागला आतापर्यंत. 29 धाबांच्या या पाठ लागला. हितांश क्रियांश लेबेन नवाबपूर या संघाने खेळत असताना खूप चला लगेच क्विक. 1 चेंडू आणि 1 धाब्यांची गरज. प्रशांत करत समोर करण वैती. 2 अर्नाळाचे खेळाडू समोर समोर आहेत. ओरम क्रिकेटचे 2 खेळाडू समोर समोर एकाच टीमचे. पाहूया अटॅकिंग फिल्डिंग लावले. ड्राईव्ह केले चेंडूला आतमध्ये. चेंडू चोल्ड्री. ओ चोल्ड्री. व्हाट अ मॅच, व्हाट अ फिनिश, व्हाट अ गेम ऑफ क्रिकेट. एका धावेने विजय झाल्यात हितांश क्रियांश लेबेन नवाबपूर. साजने माझ्या पाया भूकल्यान ग. साजने माझ्या पाया भूकल्यान ग. टांकडूचे फिल्डिंग पहा. ओ या खेळाडूने मागील 10 दिवसांचा ग्राफ पाहिला तर बेस्ट फिल्डरचा खिताब जिंकला होता नारंगीच्या मैदानावर. आणि त्यानंतर सेलिब्रेशन. ओ सर्व गोष्टी दाखवून देतं. क्विक फेकी केली. जास्त वेळ नाही घेतला. क्विक फेकी हळूवारपणे
आणि क्विक चेंडूला लावलं, पाठीमागे राहिले प्रशांत करत आणि एका धावेने विजयी झाला हितांश क्रेयॉन्स लबेन नवापूरचा संघ. चला दोन्ही संघाचे संघनायक लगेच या टॉससाठी. दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या, लगेच या. टीम आगाशी आणि जय दुर्गेश्वरी नारनाळा. चला हर्षद आपण या. चला हर्षद यांच्या शिवबसचे आपण हा इन्व्हॉल्व बघणार आहोत. हितांश क्रेयॉन्स 11 आणि टीम आगाशी. दुसऱ्या बाजूने करण आपण या. यस लूज टॉस जिंकलाय, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. यस खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघाला. करण आपण या. करण ठरल्यात या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचे हिरो.